नमस्कार मंडळी, आज आपण पाहूयात मेष राशीशी इतर राशींशी संबंध. मेष प्लस मेष राशी. दोघेही तडकू भडकू आणि लढाकू असल्याने एकाने वेगाने टक्कर दिली तर दुसरा पूर्ण ताकदीनिशी धडक देतो. त्यामुळे दोघे एकमेकांना पूर्ण ओळखून असतात. घट्ट प्रेम करून एकमेकांच्या गळ्यात पडणारे हे मेंढे वेळ पडल्यास एकमेकांचा गळा धरतात. एकाने कप फोडला तर दुसरा बशी फोडतो. एकाने लोट फाडला तर दुसरा उशी फाडतो. अर्थात रागाचे हे अग्निकांड संपले की मात्र दोघांमध्ये प्रेम करण्याचे अग्निकुंड प्रज्वलित होते. मेष प्लस वृषभ रास. मेषेच्या कुटुंबस्थानात वृषभ येते. वृषभेची रसिकता रांगण्या मेष राशीला वेड लावते. कारण मेष ही मंगळ या पुरुष ग्रहाची पुरुष रास, तर वृषभ ही शुक्र या स्त्री ग्रहाची स्त्री रास. दोन्ही राशी चतुष्पाद आणि शिंग असलेल्या रजोगुणी राशी. त्यामुळे त्यांची टक्कर प्रेमाची असो वा भांडणाची रंगतदार ठरते. प्रेमाची टक्कर असेल तर ते सर्वांगाने भेटणे असते आणि भांडण असेल तर तिथे थेट भिडणे असते. मेष प्लस मिथुन रास. मेषाच्या पराक्रम स्थानात मिथुन येते. त्यामुळे दोघांचे मैत्रीचे नाते घट्ट असू शकेल. परंतु प्रेम प्रणयाच्या बाबतीत दोघांच्या कल्पना सर्वस्वी वेगळ्या असतात. मेष ही मंगळाची अग्नितत्वाची तर मिथुन ही बुधाची वायुतत्वाची रास. त्यामुळे मेषवाल्यांना मिथुनवाले कचकाऊ आणि बोलघेवडे वाटतात. वायुतत्वाची मिथुन अग्नितत्वाच्या मेषेची आग अनेकदा भडकावते. त्यामुळे मेषवाल्यांच्या मनात मिथुनवाल्यांबद्दल राग असतो, तर मेषवाल्यांच्या मनगटातील रग पाहून मिथुनवाल्यांचा आवाज बंद होतो. मंगळाची मेष तर चंद्राची कर्क रास. दोघांमध्ये केंद्रयोग असला तरी मेष या पुरुष राशीला कर्क ही प्रेमळ स्त्री समजून घेते. त्यामुळे त्यांचे कौटुंबिक सौख्य बहरते. येथे कर्क राशीची मायाळू समझोतावादी स्त्रीवृत्ती महत्त्वपूर्ण ठरते. मेषवाल्यांना मात्र कर्कवाल्यांचा हळवा आणि भाऊक असा प्रेमप्रणय अनेकदा क्लिक होत नाही. कर्कवाले सेंटिमेंटल असल्याने मेषवाले त्यांना मेंटल समजतात. मेष प्लस सिंह रास. मेष आणि सिंह दोन्ही राशी अग्नितत्वाच्या. याशिवाय मेष सेनापतीची तर सिंह सम्राटाची. नवपंचम योगामुळे दोन्ही राशी एकमेकांना पूरक ठरतात. मुजरा करणारा मेषेचा सेनापती हा हुजरा नसून लढवय्या सेनापती आहे याची जाणीव असल्याने सम्राट सिंह त्याला प्रेमाने मानाचा नजराणा अर्पण करतो. एकमेकांबद्दल वाटणारा हा आदरयुक्त दरारा मेष राशीला कौटुंबिक सौख्य आणि प्रेमात अखंड बुडवतो. मेष आणि सिंह राशीमध्ये घट्ट मैत्रीचे नाते रुजलेले असते. मेष प्लस कन्या रास. मेष आणि कन्या या दोन राशींमध्ये षडाष्टक योग आहे. त्यामुळे विसंवाद अटळ आहे. कन्या ही बुधाची रास आहे तर मेष ही मंगळाची. मंगळ आणि बुध दोघे एकमेकांचे हाडवैरी. त्यामुळे बेधडक मेषवाल्यांना कन्यावाले पुचाट आणि अतिविचारी वाटतात. मेषवाले खुल्लमखुल्ला प्रेम प्रणयाचे समर्थक तर कन्यावाले संकोच, लज्जा, शिष्टाचाराचे पाठीराखे. स्वाभाविकच दोघांमध्ये षडाष्टक नसेल तर नवलच. मेष आणि तुळ एकमेकींपासून 7व्या स्थानात येतात. 7व्या स्थानावरून जोडीदार पाहिला जातो. मेष ही मंगळ या कामप्रधान पुरुष ग्रहाची रास तर तुळ ही शुक्र या प्रेमप्रधान स्त्री ग्रहाची रास. त्यामुळे मेष आणि तुळवाले पहिल्यांदा अगदी मेड फॉर इच अदर वाटतात. तथापि दोघांच्या स्वभावातील भेदामुळे विसंवादही प्रकर्षाने जाणवतो. मेषवाल्यांना तुळ राशीची व्यापारी वृत्ती ही बाजारू वृत्ती वाटते. मेष प्लस वृश्चिक रास. या दोन्ही राशी मंगळ ग्रहाच्या असल्या तरी त्यांच्यामध्ये षडाष्टक योग आहे. तो प्रीती षडाष्टक योग म्हटला जातो. तरी षडाष्टक विसरता येत नाही. कारण मनमोकळ्या स्वभावाच्या मेषवाल्यांना गूढ वृश्चिक रास छद्मी आणि कपटी वाटत राहते. वृश्चिक राशीच्या लफवाछफवीमुळे मेष आणि वृश्चिक राशींचे संबंध अनेकदा ताणलेले राहतात. मेष प्लस धनुरास. मेष रास आणि धनु राशी दोन्ही अग्नितत्वाच्या. स्वाभाविकच त्यांच्यामध्ये नवपंचम योग आहे. त्यामुळे दोघांमध्ये कौटुंबिक सौख्य आणि मैत्री बहरते. दोघांचे चांगलेच मेतकूट जमते. तरी मेष राशीच्या मते धनुरासवाले नैतिक गोष्टींना नको इतके महत्त्व देतात. त्यामुळे दोघांमध्ये कधीकधी तणाव दिसून येतो.
मेष प्लस मकर रास. मेष रास आणि मकर रास दोन्ही जलतत्वाच्या राशी. तसेच मेष ही मंगळाची स्वरास तर मकर रास ही मंगळाची उच्च रास. त्यामुळे दोघांना उत्तम कौटुंबिक सौख्य लाभते. तरी मेषेच्या दृष्टीने मकर राशीचा वास्तवात हरुक्षपणा तर कडवट वृत्ती वाटते. त्यामुळे दोघांच्या प्रेमप्रणय संबंधावर ह्याची काळी सावली पडते. मेष प्लस कुंभ रास. मेषेच्या लाभस्थानात कुंभ येते. त्यामुळे नोकरी धंद्यात भागीदारीच्या दृष्टीने मेषवाल्यांना कुंभवाले लाभदायक ठरतात. शिवाय कुंभवाल्यांमुळे मेषवाल्यांना मानसन्मानाचा लाभ होतो. परंतु मेष राशीला कुंभवाल्यांचा गंभीरपणा हा उदासपणा वाटतो. मेष रास मंगळाची तर कुंभ राशी शनीची. या दोघांमध्ये वैमनस्य आहे. तरीही शूर मेष राशीला कुंभ राशीच्या बुद्धीचे आकर्षण वाटते. मेष प्लस मीन रास. मेषेच्या शय्यास्थानात मीन येते. शिवाय मीन ही शुक्राची उच्च रास आणि मेष ही मंगळाची स्वरास. शुक्र मंगळामधील आकर्षणामुळे मेष मीन राशीचा प्राणप्राय बहरतो. तथापि मेष राशीला मीनवाल्यांची आरामप्रिय वृत्ती आळशीपणाची वाटते. मीनेचा आतला आवाज मेषेला भंपकपणा वाटतो. त्यामुळे त्यांना मीनवाल्यांच्या कानाखाली आवाज काढावासा वाटतो. मंडळी, कशी वाटली तुम्हाला मेष रास? पुढची कोणती रास हवी आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.